मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा. परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील. धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे, जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकटेही शरण येतात. धीर धरा, प्रयत्न करा आणि स्वामी समर्थांना स्मरा. विजय नक्की आहे. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आपल्याला कधीकधी अशक्य वाटले, आता हे शक्य होईल. आपण आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणासह स्वतःसाठी तयार केलेला हा सुंदर क्षण तो लवकरच आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे. आपण योग्य दिशेने जात आहात आणि आपल्यापेक्षा अधिक पात्र कोणीही नाही. आता हा बदल स्वीकारण्यास सज्ज व्हा, कारण आपला वेळ बदलत आहे आणि हा बदल आपल्यासाठी शांतता आणि समृद्धी आणेल. सर्व शुभेच्छा, इच्छा एकामागून एक पूर्ण करण्यास सुरुवात करतील. या निर्मितीने आपल्यासाठी ही ऊर्जा आणली आहे. या दैवी सामर्थ्याने काहीतरी खास आणले आहे. या संदेशाद्वारे युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांड आपल्याला सांगू इच्छित आहे, या भेटवस्तू स्वीकारा. जसे की चिखलात कमळ उगवणे हे त्याच्या विशिष्ट उद्देशाने जन्माला आले. आपली आभा चालू आहे आणि लोक आपल्या गुणांशी परिचित आहेत. आपल्या सभोवताल दैवी शक्तीची एक सुरक्षा ढाल आहे, जी आपले सर्व वेळ आपले रक्षण करते. जेव्हा जेव्हा कोंडी बंद होते तेव्हा डोळे बंद करा आणि सर्वोच्च पिता देव लक्षात ठेवा. आपल्या मार्गातील प्रत्येक अडथळा आता सुलभ केला जात आहे. मी तुझ्या समस्या संपवतो. वेळेचे चक्र सतत फिरत राहते. आनंदानंतर दुःख आणि दुःखानंतर आनंद पुन्हा येतच असतो. माझ्या प्रिय बाळा, घाबरू नकोस. तू कोणत्याही क्षणी एकटा नाहीस. आपल्याबरोबर नेहमीच एक दैवी शक्ती चालू असते. संपूर्ण आत्मविश्वासाने हा लांब प्रवास सुरू करा. आपल्यामध्ये एक अद्भुत शक्ती लपलेली आहे, जी आपण कदाचित पूर्णपणे अनुभवण्यास असमर्थ आहात. जर आपण आपली अंतर्गत शक्ती ओळखली तर आपल्याला असे वाटेल की प्रत्येक अडचणीचे निराकरण आपल्यापासून काही चरण दूर आहे. एखादे कार्य यशस्वी करण्यासाठी आपली उपस्थिती पुरेशी आहे. म्हणून आपण या कार्यात माझा हात ठेवला आहे. हे कार्य आपोआप गती मिळवते, कारण आपली सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास त्या कार्य यशस्वीतेकडे घेऊन जाते. स्वतःला कधीही कमकुवत किंवा अपूर्ण मानू नका, कारण आपल्यात पूर्ण आणि शक्तिशाली आत्मा येण्याची शक्यता आहे, जे आपल्या कठोर परिश्रमांच्या आणि योग्य दिशेने कार्य करीत आहे. आपला हेतू पृथ्वीवर कार्य करणे आहे आणि आपण त्याच हेतूसाठी येथे आला आहात. आपले जीवन फक्त आपल्यासाठी नाही, तर त्याऐवजी इतरांसाठी आहे. जेव्हा आपण आपली शक्ती योग्यरित्या वापरता तेव्हा केवळ आपले जीवन बदलत नाही, तर आपण इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल देखील आणू शकता. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपण जे काही ऐकले आहे ते यशाच्या दिशेने जाते. आजची शिकवण संदेश देण्याबरोबरच आपल्याला ही चांगली बातमी मिळेल. ही बातमी आपल्या जीवनाशी संबंधित असेल आणि आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी देईल. आपल्या जीवनात एक आनंदी बदल होणार आहे. आपले विचार बदलणार आहेत. आपल्या मनात एक अढी आहे, जी शेवटचे नाव घेत आहे. एक वेदना आहे, जी शांत नाही. पण आता पहा, आनंदाची सकाळ आपल्या आयुष्यात येणार आहे. आपल्या अंधारात जीवनात प्रकाशाचा प्रकाश पटकन होईल. मी तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी स्वतः येत आहे. आता कोणतीही समस्या आपल्या मार्गासाठी एक समस्या आहे. माझ्या प्रिय बाळा, तुझ्याकडून काही चूक झाली तर आता त्या चुकीसाठी तुम्हाला क्षमा केली जाईल, कारण आपण आपल्यासाठी नवीन मार्ग उघडत आहात. सर्व समस्या एकाच वेळी संपत आहेत. सर्वोच्च पिता देव तुम्हाला एक दैवी संकेत पाठवित आहे. हा एक सुवर्ण काळ आहे, जो सुरू होत आहे आणि आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तयार असावं लागेल. माझ्या मुला, यांनी चांगला वेळ सुरू केला आहे. आपण या संदेशापर्यंत पोहोचला आहे, कारण आपल्याला आपल्या प्रार्थनांचे फळ मिळत आहे. देव आपल्याला या क्षणी आश्चर्यकारक काहीतरी प्रदान करीत आहेत. आज आपण खूप मेहनत केली आहे हे सांगण्यासाठी मी आलो आहे. याचा आज आपण अनुभव घेतला असावा. आपल्याला खूप मेहनतीच्या काही प्रयत्नांचे फळ मिळाले,
परंतु काही स्वप्ने आपल्यासमोर बरेच लोक पूर्ण करीत आहेत. आयुष्यातील संघर्ष आणि आव्हाने आपल्या सर्वांच्या मार्गाने येतात. हे सर्व तात्पुरते आहे. जे आज कठीण आहे, उद्या हेच अनुभव आणि प्रसंगात बदलू शकते. आपल्याला कधीकधी आपल्या अडचणी जाणवतात आणि असे नवल वाटते की ते कधी संपेल की नाही. परंतु हे खरे आहे की प्रत्येक अंधारानंतर एक उज्ज्वल मार्ग आहे. आपल्या जीवनासाठी देवाने एक नवीन अध्याय लिहिला आहे. एक जीवन आहे ज्यामध्ये आपल्यासाठी बरेच आनंद आणि यश लहान आहे. ही वेळ आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ आहे. कारण आपण ते स्वीकाराल आणि त्यावर पूर्ण विश्वास असेल तर आपण आपल्या आत असलेल्या शक्ती आणि विश्वासासाठी एखाद्या ठिकाणी आलात तर कोणतेही आव्हान आपल्याला थांबवू शकत नाही. प्रत्येक परिश्रम आणि संघर्षानंतर यशाचा सूर्य चमकतो. आता वेळ आली आहे की आपण विचार करा. आपली नकारात्मकता मागे ठेवा आणि आपल्या आत्मविश्वासाच्या दिशेने पुढे जा. फक्त आपल्याला आपल्या मार्गावर विश्वास ठेवावा लागेल. स्वतःला शोधण्याची आणि त्या पूर्ण करण्यासाठी पुढे जा आणि आपले जीवन नव्याने जगण्यासाठी सज्ज होण्याची ही वेळ आहे. आपले प्रत्येक चरण आपल्याला नवीन दिशेने आणि शक्यतांकडे घेऊन जाईल. आजकाल आपले आरोग्य चांगले राहिलेले नाही. आपण आपल्या आयुष्यात पैशांची कमतरता आणि बऱ्याच पीडित दुःख पाहिले आहे. असे दिसते की जणू काही काळानंतर इतर त्रास आपल्याला सोडत नाही. पण आता नाखुश होण्यास वेळ नाही. आता तर एक आनंददायी वेळ साजरा करण्याची वेळ आली आहे. 1 वर्ष निघून गेले आहे. आपले जुने दिवस आता निघून गेले आहेत. आजपासून सर्व काही चांगले होईल असे वाटते. कोणीही आपले नुकसान करण्यास सक्षम नाही. समस्या आपोआप आपल्या आयुष्यापासून दूर होतील. आपले शत्रू हार मानतील आणि आपले नाव दूरदूरपर्यंत प्रतिध्वनी करेल. लवकरच आपण आर्थिक समस्यांपासून मुक्त व्हाल. आपण समृद्ध व्हाल. समृद्धी स्वीकारा. कारण हे लवकरच आपल्या जीवनात प्रवेश करण्यास तयार असलेल्या एखाद्या महत्त्वपूर्ण रहस्याचे महत्त्वपूर्ण ज्ञान असेल. माझ्या मुलांनो, माझ्यावर विश्वास ठेवता आणि म्हणूनच तुम्ही माझ्याजवळ आहात. मी तुमचा हात धरला आहे म्हणूनच आपण यशस्वी आहात. आपले भविष्य तेजस्वी आणि यशांनी भरलेले असेल. सत्याच्या मार्गावर कसं तरी पुढे जात राहा. ही वेळ आहे आपल्या जीवनाच्या नवीन अध्यायाची सुरुवात. वाटते की आपले जीवन आता प्रकाशाने भरले जाईल. माझ्या प्रिय भक्ता, मुला, मी तुझ्यासाठी एक खास भेट आणली आहे. आपल्या जीवनात ही भेट अशा प्रकारे घ्या की आपण इतरांसाठी एक उदाहरण व्हाल. लोक तुमची स्तुती करतील आणि आपल्यासारखे व्हायचे असे बोलतील. आपण आपल्या आयुष्यात एका रात्रीत भाग्यवान व्हाल आणि मी आपले नशीब बदलण्यास तयार आहे. या ब्रह्मांडामध्ये आपल्यासाठी निवडलेल्या गोष्टींबद्दल विचार करा. हा संदेश आपल्याकडे का आला आहे? आपल्या अपूर्ण जीवनाला परिपूर्णता देण्याची वेळ आली आहे. आपल्या यशामुळे आपल्याला कोणते कार्य करावे लागेल हे ठरविण्याचा एक क्षण आहे. मी मदत करण्यास तयार आहे. आपण आपल्या आयुष्यात बरेच लोक मित्र म्हणून निवडले आहेत, परंतु वास्तविक मदत कुठून मिळत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपले जीवन अडचणींनी भरलेले आहे, परंतु आता हा संघर्ष संपणार आहे. माझ्या मुलांनी आपल्यासाठी एक आनंददायी वेळ आणली आहे. आता आपला प्रवास सोपा होईल आणि देवाच्या कृपेने तुम्हाला खूप काही मिळेल. आपण रिकाम्या हाताने इथे आलात, परंतु या जगात आपले हात कधीही रिक्त होणार नाहीत. मी तुमच्याबरोबर वेगवेगळ्या गटात राहतो. मी सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश तुम्हाला प्रदान करून नेहमीच आपल्याबरोबर चालतो. आपण सत्याचा मार्ग निवडला आहे आणि जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर गेला होता तेव्हा हा एक मार्ग आहे जो कधीही सोपा नाही. हा मार्ग आत्म्यासाठी जो आहे, जो स्वतःपेक्षा काहीतरी मोठा समजतो आणि दुसऱ्यास आनंद देण्यास तयार असतो. हे कारण आहे. पण आपण कधीच हार मानली नाही. आपण नेहमीच सत्य आणि प्रेमाच्या मार्गात प्राधान्य दिले आहे. आता किती कठीण मार्गाला आहे हे महत्त्वाचं नाही. जेव्हा आपण खऱ्या मार्गावर चालण्यास परिणाम मिळवाल, हसण्याची ही वेळ आहे. कारण आपल्यातील आत्मा हळूहळू त्या मजल्यापर्यंत पोहोचत आहे. लवकरच अशी संधी येईल जेव्हा आपण आपले प्रयत्न आणि संघर्ष साजरे करू शकता किंवा आपल्या यशाचा परिणाम असेल आणि आपण नेहमीच स्वतःच्या आधी इतरांबद्दल विचार करता. हे आपण मनापासून जगता. त्याची चांगुलपणा आणि त्याचा आनंद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपले हे निस्वार्थी भाव हे आपल्या महान होण्याचे प्रतीक आहे. कदाचित म्हणूनच
आपण बऱ्याच वेळा त्रास सहन केला आहे, परंतु आपल्या आत्म्याला दृढ आणि शुद्ध बनवण्यासाठी हे दुःख एक माध्यम बनले आहे. आपल्या सवयीमध्ये देवाला स्वार्थावर प्रेम नाही, तर आपल्या आध्यात्मिक प्रयत्न आणि इतरांवरील आपले प्रेम याच्यावर प्रेम आहे. तेच आपल्याला उत्कृष्ट बनवते. आपल्यातील करुणा आणि प्रेमाची ऊर्जा आपल्या जीवनाच्या वास्तविक हेतूकडे मार्गदर्शन करते. आता आपल्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण आपल्या जुन्या गोष्टी न ऐकता दुःख आणि वेदना मागे सोडून नवीन दिशेने पाऊल ठेवण्यासाठी तयार व्हा. कधीकधी जीवनातील बदल आवश्यक असतात, जेणेकरून आपण आपला खरा प्रकार, खरी ओळख ओळखू शकू आणि नवीन संधीचा सामना करू शकू. विश्वास आहे, आपण ज्या मार्गावर जात आहात तो आपल्यासाठी योग्य आहे. जे काही अडचणी आहेत त्या लक्षात ठेवा. हे सर्व आपल्या आत्म्याच्या विकासासाठी आहे. आपल्यातील आवाज ऐका आणि आपल्या विवेकाचे मार्गदर्शन मिळवा. ही वेळ तुमच्यासाठी आहे. स्वतःला आणि आपले स्वप्न साध्य करण्यासाठी जेव्हा आपण या प्रवासावर पुढे जाता, तेव्हा आपल्याला असे वाटेल की प्रत्येक चरणात आपले समर्थन करणारे एक दैवी शक्ती आहे. मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो. प्रत्येक क्षणी आपण प्रत्येक चरणात एकटे नसता आणि आपले स्वप्ने अगदी जवळ येण्याच्या अगदी जवळ आहेत. म्हणून भीती सोडा, आपली शक्ती ओळखा आणि पुढे जा. आपला प्रवास आता सुरू होईल आणि हा प्रवास आपल्यासाठी यशाच्या दिशेने जाईल. चला, मी तुम्हाला यश, आशीर्वाद देईन. काही दैवी दरवाजे आपल्यासाठी उघडणार आहेत. आपल्या जीवनात अडथळे आणि समस्याही हळूहळू संपत आहेत. समस्या तुम्हाला थांबवत होती, यावर मात केली गेली आहे. आता तुमच्या आयुष्यात अडथळा नाही, आपले विचार बदलत आहेत. हे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला वाटेल स्वाभाविकच. आपण नवीन स्वरूपात ठेवत आहात. आपल्याला पाहून लोकांना नवल वाटेल. एक नवीन आनंद जो आपल्याकडे वाटचाल करीत आहे. देव म्हणतो त्या तणावपूर्ण परिस्थितीचा शांततापूर्ण आणि समाधानकारक अंत होत आहे. मी आर्थिक माहिती, जीवन बदलणारे आशीर्वाद आणि तुमच्या मार्गाने चमत्कार पाठवत आहे. देव तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक योजना करत आहे. हे तुमची स्वप्नवत नोकरी असू शकते, कदाचित ती मोठी नोकरी, मोठं काम असू शकतं, किंवा मग एक प्रगती असू शकते. पुढील 3 मिनिटे महत्त्वाचे ठरतात. देव म्हणतो अचानक तुम्हाला यश आणि आशीर्वादांचा मार्ग सापडेल. तुमच्या आयुष्यातही तो येईल. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे ते पहा. देव म्हणतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्ही निरोगी, श्रीमंत आणि यशस्वी व्हाल. तुम्ही दुःख सहन केले असेल, रडले असाल, देवाला एकांतात असे का विचारलेही असेल, परंतु मी तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत सार्वजनिकपणे तुम्हाला आशीर्वाद, पुनर्पंचायत आणि सोडवणार आहे. देव म्हणतो प्रिय मुला, मला तुला दुखावलेले पाहायचे नाही. कृपया मला मदतीसाठी विचारा आणि मला तुमच्या आयुष्यात येऊ द्या. मला तुझी मदत करायची आहे, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. देवावर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना देव त्यांचे सर्वोत्तम देत असतो. शांतपणे बोला, हे प्रभू, कृपया माझ्या हृदयाचे मार्गदर्शन करा आणि या आठवड्यात माझ्या मनाचे रक्षण करा. जे संकटात आहे त्यांना लवकर बाहेर काढा. स्वामी म्हणतात तुझ्या विरुद्ध बनवलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही. न्यायाच्या वेळी तुझ्या विरुद्ध उठणारी प्रत्येक जीभ तू दोषी ठरवशील. दृष्टी करण्यासाठी 12-12 टाईप करा. देवदूत म्हणत आहे उद्या सकाळी तुम्हाला एक चमत्कार मिळेल जो तुमच्या आर्थिक समस्या सोडवेल. उरलेला आठवडा महान चमत्कार, रोमांचक बातम्या, मोठे यश, नवीन दृष्टांत आणि आणखी मोठे आशीर्वाद घेऊन येणार आहेत. कशाचीही चिंता करू नका, परंतु प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंतीद्वारे धन्यवाद देऊन आपल्या विनंत्या देवाला सादर करा. आपल्याला माहीत आहे की देव त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या भल्यासाठी सर्व गोष्टी एकत्रितपणे करतो, ज्यांना त्याच्या उद्देशानुसार बोलावले जाते. देव म्हणतो परिवर्तन येत आहे. मी तुम्हाला शोधण्याची संधी देईन. अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहेत. देव म्हणतो गवत सुकते, फूल कोमल असते, पण आपल्या देवाचे वचन सदैव टिकून राहील. मोठ्याने घोषणा करा, मी चमत्कारांची अपेक्षा करणे कधीही थांबवणार नाही. आशा करणे आणि प्रार्थना करणे कधीही थांबवणार नाही, कारण देव विश्वासू आहे
आणि मला काय हवे आहे हे देवाला ठाऊक आहे. देव म्हणतो तुम्ही पुन्हा हसणार आहात, तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे, तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. जर तू माझ्यामध्ये राहिलास आणि माझे शब्द तुझ्यामध्ये राहिल्यास तुला जे पाहिजे ते मागा आणि ते तुझ्याकडे दिले जाईल. देव म्हणतो तुम्ही तुमच्या यशाच्या आणि तुमच्या महान पुनरागमनाच्या मार्गावर आहात. तुमच्या आणि तुमच्या नशिबाविरुद्ध बोलणारा प्रत्येक आवाज शांत केला जाईल. प्रत्येक चांगली आणि परिपूर्ण देणगी वरून आहे. स्वर्गीय दिव्यांच्या बोलणारा प्रत्येक आवाज शांत केला जाईल. प्रत्येक चांगली आणि परिपूर्ण देणगी वरून आहे. स्वर्गीय दिव्यांच्या पित्याकडून खाली येत आहे, जो सावल्यांप्रमाणे बदलत नाही. तुमचे तुटलेले दिवस संपले. पैसा या आठवड्यात तुमच्या आयुष्यात पावसासारखा पडेल. तुम्ही या आठवड्यात मोठ्या रकमेला स्पर्श कराल. तुम्ही मोठ्या लॉटरी जिंकणार आहात. शांतपणे बोला, देवा मला म्हणायचं नाही, मला जगायचे आहे, मला आयुष्य हवे आहे, मला शांती हवी आहे, मला आनंद हवा आहे आणि मला माझा उद्देश पूर्ण करायचा आहे. काल रात्री देवाने तुमची प्रार्थना ऐकली. त्याला तुझी चिंता, गोंधळ आणि वेदना जाणवत होत्या. तुम्ही तुमचे आईवडील, तुमची मुले, तुमचे मित्र, तुमची परिस्थिती यांसाठी तुम्ही वाहून गेलेले अश्रू त्यांनी पाहिले आहेत. तो तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या स्वामींवर विश्वास असल्यास देव माझी शक्ती आहे टाईप करा. देव म्हणतो मला तुझी वेदना जाणवते. अरे बाळा, तुझी प्रतीक्षा संपली आहे. मी तुम्हाला लवकरच आशीर्वाद देणार आहे. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा. गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. सर्व काही वेदना संपतील, अश्रू थांबतील आणि दरवाजे उघडतील. परमेश्वरा, तू मला दिलेल्या सर्व आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे. माझ्यावर तुझी कृपा कायम राहू दे. देव म्हणतो तुमच्या वाट्याला येणाऱ्या आशीर्वादांना कोणीही रोखू शकत नाही. तुमच्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा आणि तुमच्या चमत्कारासाठी सज्ज व्हा. देव म्हणतो तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात. एक उपचार, यश, आरोग्य, विपुलता, समृद्धी, प्रेम, आनंद, शांती आणि महान आनंद. जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल तो भाग्यवंत ठरेल. देवाकडे जे तुमच्यासाठी आहे ते फक्त तुमच्यासाठीच आहे. ते सोडले जाऊ शकत नाही, ते कर्ज घेतले जाऊ शकत नाही आणि ते डुप्लिकेट देखील केले जाऊ शकत नाही. देव म्हणतो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पुनरागमनासाठी सज्ज व्हा. मी सध्या तुमच्या वतीने काम करत आहे. तुमच्यासाठी कोण नाही याची काळजी तुला आता कायमची सोडायची आहे. जर देव तुमच्यासाठी असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही. देव म्हणतो मी तुला वाचवेन. तू कितीही मोठ्या संकटाने खाली पडणार नाहीस. या तुला मार्गात मी भेटत जाईल, कारण तू माझ्यावर भरवसा ठेवला आहेस. परमेश्वर म्हणतो तू माझी लाडकी आहेस, तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही बलवान आहात. पुढील 2 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत, त्यामुळे हा संदेश ऐकत राहा. देव म्हणतो तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात. एक उपचार, यश, आरोग्य, विपुलता, समृद्धी, प्रेम, आनंद, शांती आणि महान आनंद. देव म्हणतो मला माहीत आहे की तुम्ही कदाचित कला असाल, पण माझ्यासाठी तुझा विश्वास माझ्यावर ठेव. फक्त याच वारी नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी मी तुझ्यासोबत आहे. माझ्यासाठी जगा, तुमच्यासाठी नाही, आणि मग बघा तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे. हार मानू नका. खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहेत. मोठ्यातील मोठ्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता. मग तुम्ही वचनबद्ध असाल तर तुम्ही यशस्वी होणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तुमच्या सर्व योजना द्या. तुमच्या आयुष्यात मला जे चांगले दिसते ते मी तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी तयार करेन. शांतपणे बोला, प्रभू माझे मन शांत कर. मी प्रार्थना करते की तू मला माझ्या मनातील चिंता आणि भीतीपासून मुक्त करशील. हे ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा तू पूर्ण कर. कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबाभोवती संरक्षणाची भिंत व्हा. रात्रीच्या प्रत्येक हल्ल्यापासून आम्हाला सुरक्षित ठेवा. जर मी आशा गमावली तर मी नेहमी लक्षात ठेवू शकतो की तुमच्या योजना माझ्या स्वप्नांपेक्षा चांगल्या आहेत. तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती हा व्हिडिओ पाहत आहे. प्रिय मुला,
2025 हे तुमच्यासाठी पुनर्प्राप्ती आणि वाढीचे वर्ष असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि वित्त पुनर्पंचमित करेन. तुमची आर्थिक परिस्थिती वाढेल आणि तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध सुधारतील. मी तुम्हाला वचन देतो की पैसा तुमच्याकडे सहजतेने आणि अविरतपणे येत आहे, भरपूर जीवन देत आहे. हा आठवडा संपण्यापूर्वी देव तुम्हाला विपुलतेने, उत्तम आरोग्याने, आनंदाने भरलेले जीवन देणार आहे. पुढील 7 मिनिटे महत्त्वाची ठरतील. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईल, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या वेदना दूर करेल. तुमच्या आर्थिक बाबतीत तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही संघर्ष करत असल्यास मी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू शकणारा प्रभात आहे. स्वामी म्हणतात, माझ्या विपुलतेवर विश्वास ठेवा. मी तुम्हाला आशीर्वाद देईन. तुमच्या आयुष्यातील पुढील 5 दिवस आश्चर्यकारक चमत्कारांनी भरलेले असतील. तुम्ही असाधारण चमत्कार आणि आशीर्वाद पाहाल, जे तुम्ही कधीच अशक्य वाटले नव्हते. देव म्हणतो, मी तुमच्या शरीरात उपचार आणि पुनर्संचित करण्यासाठी, तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी इथे आहे. तुम्हाला शारीरिक किंवा भावनिक वेदना होत असल्यास हे जाणून घ्या की माझ्यात महान वैद्य सर्व जखमा भरून काढण्याची ताकद आहे. माझ्यात स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला पूर्ण आरोग्यासाठी मार्गदर्शन करीन. तुम्हाला जाणवणाऱ्या वेदनांचे मी शक्ती, भीती, एकाग्रतेत आणि तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांचे दृढ निश्चयामध्ये रूपांतर करीन. शत्रूने तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या भल्यासाठी मी ते बदलून देईन. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा. माझ्या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या भरपूर संपत्तीने माझी आर्थिक परिस्थिती गगनाला भिडणार आहे. मी या आठवड्यात 10 लाख पैसे प्रकट करत आहे आणि देवाच्या कृपेने मी 2024च्या अखेरीस लक्षात येईल. देव तुम्हाला अकल्पनीय मार्गाने आशीर्वाद देईल. तो तुमची उणीव, विपुल ते तुमचा संघर्ष विजयाच्या कथांमध्ये आणि तुमचा गोंधळ स्पष्ट देत बदलेल. तुमच्या प्रार्थना ऐकल्या नाहीत असे कधीही समजू नका. तुम्ही अशा देवाची सेवा करत आहात जो तुमच्या प्रार्थना केवळ ऐकत नाही तर त्यांना उत्तरही देतो. तुमच्या देवावर विश्वास असल्यास माझी आई अक्कलकोटी टाईप करा आणि ज्या भक्ताला याची खरी गरज आहे त्याला शेअर करा. आयुष्यातील प्रत्येक अडचणींना ओव्हरटेक करून पुढे गेलात तर तुमची प्रगती निश्चित आहे. हो, नक्की होणार, अगदी तुझ्या मनासारखं. फक्त एक काम कर. हा जो विश्वास ठेवला आहेस तो डगमगू देऊ नकोस. तुझी परीक्षा, विश्वास तू स्वामींवर ठेव, कारण स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी कठीण प्रसंग असतात तेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी मदत करत नाही आहेत, तर विश्वास ठेवा, तेव्हासुद्धा स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी खास करत असतात. आता तुला वाटत असेल की सुख तुला मिळणार आहे, पण तू हार मानू नकोस. तुझे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहे. फक्त तू भगवंतावर विश्वास ठेव. हा विश्वास जर असेल तर होय, माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते, जन्माने नाही. क्रोध मूर्खपणापासून सुरू होतो आणि पश्चात्तापावर नष्ट होतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते. सर्व प्रकारची भीतीपेक्षा बदनामाची भीती जास्त मोठी असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे संदेश असेच पाहण्यासाठी आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी लवकर येऊ देत. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. चला तर मग पाहूयात आज स्वामी महाराज आपल्याला कोणता संदेश देत आहेत. बाळा, तुला सर्वजण नावे ठेवत आहेत, टोमणे मारत आहेत, तुझ्यावर हसत आहेत, म्हणून तू खूप दुःखी झाला आहेस. लोक असे तुमच्यासोबत का वागत आहेत याचा सतत विचार करून तुम्ही रडत असता. तुमच्यावर लोकांनी आजपर्यंत खूप अन्याय केलेला आहे. तुमच्या मनाला टोचेल, त्रास होईल, तुम्हाला त्रास दिला अशा धारदार शस्त्ररूपी शस्त्रांनी तुमच्या कित्येक वेळ वार केला आहे. तुमच्यावर नको ते खोटे आरोप केले जात आहेत. त्यावेळेस तुम्ही तुमच्या येणाऱ्या त्या आरोपांकडे दुर्लक्ष करा. होय बाळा, तो बाण मोडून टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. सर्व लोकांना तुमचे सत्य तेथे स्पष्टीकरण तुम्ही देत बसता.
बाळा, तुम्ही आजपर्यंत तुमच्या चांगुलपणाचे स्पष्टीकरण या लोकांना खूप वेळा दिलेले आहे, पण तुमच्या बोलण्याचे त्या लोकांवर काहीच परिणाम होत नाही, कोणताच फरक पडत नाही, कारण त्या समोरच्या व्यक्तींनी तुमच्याबद्दल त्यांना जे हवे तसे तुम्ही दिलेले नाही. त्यामुळे तुम्ही कितीही जीव तोडून तुमचा खरेपणा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक तुमच्याकडे दुर्लक्षच करणार, तुमच्यावरच हसणार, तुम्हालाच नावे ठेवणार आणि तुम्ही बाळ कित्येक वेळा तो त्रास सहन करणार. त्यामुळे तुम्ही आता चारही बाजूने जो आरवांच्या वर्षाव तुमच्यावर होत आहे, तुम्ही तो प्रत्येक बाण खंबीरपणे मारा आणि त्यांना झुगारून टाका. सर्वात प्रथम तुम्ही स्पष्टीकरण देणे थांबवा, त्याने काहीच साध्य होणार नाही. तुमचा एवढा मोलाचा मोठा वेळ, अमूल्य वेळ तुम्ही नको तिथे वाया घालवत आहात, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला आणि तुमच्या परमेश्वराला माहीत आहे की तुम्ही कसे आहात, तुम्ही खरे आहात. तर मग झाले. इतर कोणालाही तुमची सत्यता सांगण्यात तुमचा मोलाचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. तुमच्यावर येणारे प्रत्येक बाण जोडण्यापेक्षा प्रत्येक बाणाला चुकवत त्या बाणाकडे दुर्लक्ष करत जर तुम्ही राहिलात, चालत राहिलात, तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचाल. प्रत्येकाच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी तुम्ही बांधील नाही, हे लक्षात ठेवा. जर तुमच्यावर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कधीच इतरांना स्पष्टीकरण देणार नाहीत, ना कधीच कोणालाही तुम्ही घाबरवणार. त्यामुळे स्वतःवर पहिला पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही जितके रडाल तेवढी ही दुनिया तुम्हाला रडवण्यासाठीच बसलेली आहे आणि तुम्ही रडताना तुमची मजा बघण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी, तुमच्यावर हसण्यासाठीच हे जग बसलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कमजोर बनू नका, निडर बना. तुमच्या स्वतःचा, तुमच्या मनाचा, तुमच्या भावनांचा कोणालाही बाजार मांडू देऊ नका, खेळ मांडू देऊ नका. जो तुमच्या भावनांचा बाजार मांडतो, सर्वांसमोर खेळ मांडतो, ती व्यक्ती कधीच तुमची नसते ना. त्या व्यक्तीला तुम्ही कधीच सुखात राहावे, तुमचे भले व्हावे असे वाटत असते. त्या व्यक्तीचे तुमच्यावर किंचितसुद्धा प्रेम नसते, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे अशा व्यक्तींपासून पूर्णपणे लांब जाण्यातच भले. आणि बाळा, तुम्ही फक्त तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या. तुमचे कर्तव्य, तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करा. तुम्हाला जो कोणी त्रास देत आहे त्यांचे कर्म पाहण्यासाठी तुझीही आई आहे. तुझीही आई तुझ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना कधीच माफ करणार नाही. त्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षासुद्धा तुझी आई देणार आहे. जर तुझा विश्वास असेल तर हा संदेश 10 जणांना शेअर कर आणि माझी स्वामी आई असे टाईप कर. बाळा, तू निश्चिंत राहा. तुझ्या आईवर विश्वास आहे, मला माहिती आहे. तुम्हाला जर तुमचे भाग्य बदलायचे असेल, तुमचे नशीब जर तुम्हाला बदलायचे असतील, तर फक्त तुमच्या मनात नुसत्या इच्छा असून चालत नाही, तर त्या तुमच्या इच्छेला तुमच्या प्रयत्नांची देखील जोड हवी. बिना प्रयत्नांशिवाय कधीच काहीही साध्य होत नाही. माझे भाग्य बदलेल या आशेवर तुम्ही राहू नका. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार. मेहनतीने जे मिळते ते खरे सोने, आणि जर हे खरे सोने तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत देखील जास्त करावी लागेल. त्या कठोर मेहनतीनंतर जे पीक उगवेल ते खूप लाखमोलाचे, खूप टिकाऊ आणि खूप दिव्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा. भगवंतावर विश्वास ठेवा. भगवंत आपल्या पाठीशी नेहमी असतो. विश्वास असल्यास गॉड इज सुप्रीम असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कधीकधी तुझा देवाचा अधिकार इतका मोठा आहे, प्रत्येक क्षणाला तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण विज्ञानाच्याही पलीकडे तुमचे अध्यात्म आहे. जर तुम्ही अध्यात्माकडे वळू इच्छिता तर ते या भौतिक आणि वैज्ञानिक जगापेक्षा वेगळे आहे. तिथे रोज अशक्य गोष्टी शक्य करणारे देवाचे आशीर्वाद प्राप्त होऊन अशक्य देखील गोष्टी शक्य होऊ लागतात. तुम्ही ज्या गोष्टींना आज मनःपूर्वक अशक्य मानले असेल तर देवासाठी ते शक्य करणे अगदी सहज आणि सोपे आहे. देव म्हणतात, बाळा, विज्ञान चांगले आहे, ते समजून घेणेही चांगले आहे, पण त्यावर अविश्वास दाखवा असे मी म्हणत नाही. पण जेव्हा कसोटीवर उतरण्यासाठी तुम्ही काही गोष्टी पडताळता तेव्हा अध्यात्म तुम्हाला सर्वात आधी उत्तर देऊ शकते. जर तुम्ही देवाकडे वळला आहात, देवाचे विचार, देवाचे बोल ऐकत आहात, तर चमत्कार घडू शकतात. ते विज्ञानाच्या पलीकडे आहेत, कारण दैवी ऊर्जा सर्वत्र आणि या संपूर्ण ब्रह्मांडात विचरण करत आहे. प्रत्येक क्षणाला तुम्ही अद्भुत अनुभव घेण्यासाठी तयार केले जात आहात.
जर तुम्ही हे अद्भुत आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल, अध्यात्मात पुढे जाऊ इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ते दालन उघडे आहे. जर तुम्ही त्यात प्रवेश करून अध्यात्माच्या काही गोष्टी आत्मसात करू इच्छित असाल, तर देव ते तुमच्यासाठी द्वार उघडत आहे. जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो, तिथून देवाचा तो प्रांत सुरू होतो, जिथे अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात. जिथे काही गोष्टी तुम्हाला अशक्य आहेत असे सांगितले जाते, तिथूनच देवाचा खरा खेळ सुरू होतो. जी उत्तरे तुम्हाला इतरत्र सापडत नाहीत, ती तुम्हाला अध्यात्मात आल्यावर चमत्कारांचे रूप भेटवस्तूच्या स्वरूपात प्राप्त होऊ लागतात. तुमचा विश्वास असल्यास होय लिहा. तुम्ही स्वामी शक्ती मान्य करत असाल, स्वामींचे अनुभव केले असतील, तर आत्ताच होय मी स्वामींचे अनुभव घेतले आहेत असे टाईप करा. देव म्हणतात, माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर पुढील काही मिनिटे हा संदेश तू ऐकण्यात उत्सुक असशील, तर पुढे तुझ्यासाठी खूप काही येणार आहे, जे तुमच्या मार्गात आल्यावर तुम्हाला त्यापासून आनंदाची प्राप्ती होणार आहे. जर तुम्ही आनंद प्राप्त करू इच्छित असाल, तर आत्ताच होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा. कधीकधी तुमच्यासाठी गोष्टी सहज केल्या जातात, कारण देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता. ज्या क्षणाला तुम्ही देवाकडे येता, मनोभावे प्रार्थना करता, तेव्हा शक्यता तुमच्यासाठी अधिक वाढतात. देव म्हणतात, बाळा, तू जर या संदेशापर्यंत आला आहेस, तर तुझे जीवन परिवर्तन करणारे काहीतरी मी तुझ्या मार्गात देत आहे. विनाकारण इथे काहीही घडत नाही. हा संदेश तू ऐकत आहेस, त्यामागे तुला काही संकेत देण्याचे कारण आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे. बाळा, पुढील चिंता करू नकोस, कारण तुमच्यासाठी काही द्वार उघडले जात आहे, जे कधीही तुमच्यासाठी परत बंद करण्यात येणार नाही, आणि तुम्ही तुमच्या जीवनातील सुख, आनंद मोकळेपणाने प्राप्त करू शकाल. मी तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे. तुम्ही देखील ते सर्व काही स्वीकार करा, आनंदी राहा, कारण तुमच्या चिंता, क्लेश हरण करणारा हा संदेश मी ज्या क्षणाला तुम्हाला प्रदान करत आहे, त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढू लागेल. तुमचे ताणतणाव कमी होऊ लागतील. तुमच्या चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. मला तुम्ही आणि तुमचे प्रियजन यांच्यासाठी कार्य करायचे आहे. तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या प्रियजनांपासून दूर राहू इच्छित नाही, त्याचप्रमाणे मी माझ्या प्रिय भक्तापासून दूर राहू इच्छित नाही. मी त्यांच्यासाठी ते कार्य करतो, ज्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचे जीवन जगणे अगदी सोपे आणि आनंददायक असो. तुम्ही तुमच्या कर्मात अधिक मन रमवा आणि तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येतील, चमत्कार घडतील यावर विश्वास ठेवा. कोण तुम्हाला काय दोष देत आहे, कोण तुमच्या विरोधात कार्यकर्म करत आहे, याकडे काही काळापर्यंत दुर्लक्ष करा, कारण तुमच्यासाठी देवाचे भरपूर आशीर्वाद या दिवसांमध्ये येत आहेत. येणारा आठवडा तुमच्यासाठी खूप काही आनंदाच्या घटना घडणार आहेत. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर सज्ज असाल तर ते नवीन परिवर्तन, नवीन बदल तुम्हाला आनंददायक ठरेल. जर तुमची तयारी आहे तर होय म्हणा. ज्यांनी काही काळापासून तुम्हाला वारंवार रडवले आहे, ते देखील तुमच्या पाया पडत स्वतः येणार आहेत. काहीही करून या संदेशाला तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकून घ्या, कारण आजचा हा आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. जरी तुम्ही आज ताणतणावात आहात, काही संघर्ष पाहत आहात, पण देव कृपाळू आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात. जेव्हा जेव्हा तुम्हाला भरभराट, सुख, संपन्नता आणि आनंद प्राप्त करायचा आहे, तेव्हा देवाकडे या आणि देवाची प्रार्थना करा, कारण मी तुमची प्रार्थना ऐकत आहे. तुमच्यासोबत काहीही कार्य बिघडू देणार नाही आणि तुम्हाला थकवा, आळस येऊ देणार नाही, कारण मी तुमची काळजी घेत आहे. मनावर आणि खूप काही अशा गोष्टींवर ताण पडत असेल तर काही गोष्टी सोडून द्या, कारण ते तुमच्यासाठी नाही. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या गोष्टींमुळे तुझ्यासाठी ताण निरंतर निर्माण होतो, त्या गोष्टींपासून लांब राहणे सुरू कर. मग त्यातील तुझ्यातील एखादे नाते असेल जे निरंतर तुमच्यासाठी खूप काही त्रास निर्माण करू इच्छिते, तुम्हाला निरंतर खाली पाहू इच्छिते आणि तुमच्यासाठी वादविवादाची परिस्थिती निर्माण करू इच्छिते, तर त्या अशा नात्यासोबत राहणे टाळा आणि त्याऐवजी तुम्ही देवाकडे वळा. देवाचे नाव घेणे तुमच्यासाठी अगदी सोपे आणि सहज आहे. तुम्ही जर देवाचे नाव घेतले तर तुमची काळजी संपेल, ताणतणाव कमी होतील आणि तुम्ही अगदी सहजतेने, एकांतात, आनंदात आणि खूप काही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल.
मी तुम्हाला असे म्हणत नाही की काही नाती कायमची तोडून टाका, पण बाळा, काही नाती तुमच्यासाठी अशी आहेत जी एखाद्या काट्यांप्रमाणे तुमच्या जीवनात कार्य करतात. ती निरंतर तुम्हाला बोचत असतात, पण तुम्ही देवाकडे प्रार्थना करत असता की यातून तुम्हाला बाहेर पडण्याचे मार्ग दाखवा. म्हणूनच आज हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. याचा मनःपूर्वक स्वीकार करा. तुम्ही लवकरच पाहाल की तुमचे ते त्रासदायक भोग संपले आहेत. बाळा, तुझे नशीब उजळण्याच्या स्थितीत येत आहे. जर तू तुझ्या नशिबावर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेवतोस तर आत्ताच होय, देवावर माझा संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही. तुमचे नाते टिकवण्यासाठी देव तुम्हाला मदतही करतात. जे नाते तुम्हाला हवेसे आहे आणि ज्यांचा सहवास तुम्हाला हवासा आहे, त्यासाठी देव तुम्हाला ते आशीर्वाद देखील प्रदान करतात. तुम्ही ज्या गोष्टींचे भय, भीती आणि काळजी मनात घेऊन बसला आहात, त्या सर्व काही गोष्टी नष्ट केल्या जात आहेत. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. जर तुम्ही नामस्मरण चालत फिरत असतानाही करत असाल तर ते मी मान्य करतो, कारण जो कोणी माझा प्रिय बाळ जिथे कुठे माझे नामस्मरण करत आहे, मी त्याच्या पाठीशी उभा आहे. हम गए नहीं अभी जिंदा है. या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला अंधारातून चालावे लागत नाही. माझी निरंतर कृपा त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होते. त्याचे ताणतणाव आणि संघर्ष नाहीसे करणारे हे संदेश तो ऐकत आहे. त्याच्या हे संदेश पडताच त्याच्या जीवनातून ते संघर्ष संपताना तो अनुभव करणार आहे. तुम्ही देवाकडे येता, देवाला जे हवे ते मागता, मग देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतो. विश्वास ठेवा, माझे कार्य तुमच्यासाठी उघडपणे सुरू आहे. काही काळातच तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही ते दूर गेलेले नाते त्यासाठी प्रार्थना करत आहात. काही गोष्टींमुळे दुरावा निर्माण झाला होता, पण आता मात्र काही काळातच तो दुरावा संपून तुम्ही पुन्हा आनंदात असाल. देव तुमचे प्रेम तुम्हाला परत करत आहे. देव दयाळू आहे, कृपाळू आहे, याचा अनुभव तुम्ही येत्या 48 तासांत करणार आहात. बाळा, आता तुला मी जी शिवची कथा सांगणार आहे ती तू नीट लक्षपूर्वक ऐक. बाळा, येणारे तुझे दिवस सोन्याचे असणार आहेत. तुझा भूतकाळ विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात कर. बद्रीनाथाविषयी एक दंतकथा आहे. इथे शिव आणि पार्वती राहिले होते. हे हिमालयात सुमारे 10,000 फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे. एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात. तुम्ही पूर्ण वेळ फक्त आदिशेषावर पडलेले असता आणि तुमची पत्नी लक्ष्मी, ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त. तुम्ही पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही आहात. जीवसृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केले पाहिजे. ह्या टीकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले. त्यांना बद्रीनाथ सापडले. एक सुंदर असे घर ज्यात सर्व काही होते, त्यांना हवे ते होते. तसेच त्यांची साधना करण्यासाठी उत्तम जागा. त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले. पण नंतर त्यांना कळले की हे तर शिवाचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे. जर त्यांना राग आला तर तो अशा प्रकारचा आहे की तो तुमच्यासोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल. खूपच भयंकर माणूस. तर विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसला. शिव आणि पार्वती जे फिरायला गेले होते घरी परत आले. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या घरांसमोर एक लहान बाळ रडत होते. या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटत होते. शिवाने तिला अडवले आणि म्हणाले, त्या मुलाला हात लावू नकोस. त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले, किती कठोर आहात तुम्ही. तुम्ही असे कसे म्हणू शकता. शिव म्हणाले, हे चांगले मूल नाही. ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले. आजूबाजूला कोणीच नाही. बर्फामध्ये त्याच्या आईवडिलांच्या पायांचे ठसे नाहीत. हे मूल नाही. पण पार्वती म्हणाली, ते काही नाही. माझ्यातली आई या मुलाला असे सोडू शकत नाही. आणि ती मुलाला घरात घेऊन गेली. ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते. शिवाकडे आनंदाने पाहत होते. शिवाला याचे परिणाम माहीत होते, पण तो म्हणाला, पाहूयात काय होतं ते. पार्वतीने मुलाचे सांत्वन केले आणि त्याला खाऊ घातले. त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्यावर अंघोळीला गेली.
जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना दार आतून बंद दिसले. पार्वती हैराण झाली. दरवाजा कोणी बंद केला? शिव म्हणाले, मी तुला सांगितले होते मुलाला उचलू नकोस. तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले. पार्वती म्हणाली, आता आपण काय करायचे? शिवाकडे 2 पर्याय होते. एक म्हणजे त्याच्यासमोरील सर्व काही जाळून टाकायचे. दुसरा म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे. तर ते म्हणाले, चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ, कारण हे तुझे प्रिय मूल आहे, मी त्याला हात लावू शकत नाही. अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्याच देशात परदेशी बनले. ते आजूबाजूच्या परिसरात फिरले, राहण्यासाठी आदर्श जागेच्या शोधात आणि शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले. तुम्ही विचाराल, त्याला हे माहीत नव्हते का? तुम्हाला खूप गोष्टी माहीत असतात, पण तरीही तुम्ही त्या होऊ देता. योगपुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीला शिवाची असीम करुणेचा आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात. एकदा एक असुर होता ज्याचे नाव होते गजेंद्र. गजेंद्राने खूप तप आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्याच्यासोबत असेल. गजेंद्र त्याच्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवत आहे. हे पाहिल्यानंतर नारद मुनी 3 लोकांत संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी त्यांनी गजेंद्राची खोडी केली. त्यांनी गजेंद्राला सांगितले, तू शिवाला सारखे काय बोलवत आहेस? तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहे. तू त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून आणि तिथेच थांबायला का सांगत नाहीस, जेणेकरून तो सदैव तुझ्या सोबत राहील? गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्या प्रकारे त्याने शिवाची आराधना चालू केली. जेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाला, तो म्हणाला, तू माझ्या आतमध्ये राहिलं पाहिजे, तू इतर कुठेही गेला नाही पाहिजे. शिव लहान मुलासारख्या भोळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला. पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला शिवाची आठवण यायला लागली. कुणालाच माहीत नव्हते तो कुठे आहे. सगळे देव आणि गण शिवाला शोधू लागले. खूप शोधानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की तो कुठे आहे, या समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले. विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले, तो गजेंद्रामध्ये आहे. इतर दैवांनी नंतर विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे, कारण गजेंद्र शिवाला त्याच्या आत सामावून अमर झाला होता. नेहमीप्रमाणे विष्णूला एक योग्य युक्ती सुचली. सगळे देव शिवाच्या भक्तांचा वेश घालून गजेंद्राच्या राज्यात आले आणि शिवाची स्तुती खूप भक्तिभावाने गाऊ लागले. गजेंद्र शिवाचा मोठा भक्त असल्याने त्याने ह्या लोकांना राज्यसभेत येण्यासाठी, गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले. देवांचा हा समूह जे शिवाच्या भक्तासारखे तयार झाले होते, ते खूप मोठ्या भावाने, मोठ्या भक्तीने शिवासाठी गाऊ लागले आणि आराधना करू लागले आणि नाचू लागले. शिव, जो गजेंद्राच्या आत बसलेला होता, स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याला त्यांना प्रतिसाद द्यावा लागला. त्याने गजेंद्राचे तुकडे केले आणि त्याच्या आतून बाहेर आला. शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे. देव आणि असुर सर्वांत वरच्या आणि सर्वांत खालच्या स्तरासाठी, सर्वांसाठी ते पूजनीय होते. विष्णू स्वतः त्याची आराधना करायचा. एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे. एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो 1000 कमळ शिवाला अर्पण करेल. तो कमळांच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त 1007 कमळ सापडले. 1 कमी होते. तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले. शिवाने त्याचे डोळे उघडले नाही. त्याने फक्त स्मित हास्य केले, कारण 1 कमी आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, मी कमलनयन म्हणून पण ओळखला जातो, म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव. माझे डोळे कमळांच्या फुलांइतकेच सुंदर आहेत, तर मी माझा 1 डोळा अर्पण करेन. आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला. अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.